राष्ट्रपतींवर महाभियोगाचा ठराव मांडावयाचा असल्यास त्याची लेखी सूचना राष्ट्रपतींना किमान डॅश दिवस अगोदर द्यावी लागते. तर याचं उत्तर आहे त्यांना किमान 14 दिवस अगोदर लेखी सूचना द्यावी लागते. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदानुसार उपराष्ट्रपतींना पदाची शपथ राष्ट्रपती देतात? तर याचं उत्तर आहे अनुच्छेद 69 नुसार. पुढचा प्रश्न, डॅश हे राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ यांना साधणारा दुवा आहे. तर पंतप्रधान हे राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ यांना साधणारा दुवा आहे. पुढचा प्रश्न, कॉपीराइट हा विषय कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट केलेला आहे? कॉपीराइट, तर हा विषय आहे संघ सूचीमध्ये समाविष्ट. पुढचा प्रश्न, मार्गदर्शक तत्वांचा समावेश घटनेमध्ये डॅश ते डॅश कलमांमध्ये करण्यात आला आहे. तर मार्गदर्शक तत्वांचा समावेश घटनेमध्ये 36 ते 51 या कलमांमध्ये करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, पंतप्रधान व मंत्रिमंडळ संयुक्तरित्या डॅशला जबाबदार असते. तर पंतप्रधान व मंत्रिमंडळ संयुक्तरित्या लोकसभेला जबाबदार असते. पुढचा प्रश्न, संविधानाच्या सरनाम्यात धर्मनिरपेक्ष हा शब्द कोणत्या घटनादुरुस्तीने अंतर्भूत करण्यात आला? तर याचं उत्तर आहे 42व्या घटनादुरुस्तीने. पुढचा प्रश्न, राष्ट्रपतींना शपथ कोण देतो? तर राष्ट्रपतींना शपथ सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश देत असतात. पुढचा प्रश्न, केरळ राज्यातून लोकसभेवर किती सदस्य निवडून दिले जातात? तर केरळ राज्यातून लोकसभेवर 20 सदस्य निवडून दिले जातात. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पंचायत राजचा आकृतिबंध निश्चित करण्यासाठी सर्वप्रथम कोणती कमिटी नेमली होती? तर याचं उत्तर आहे वसंतराव नाईक समिती. पुढचा प्रश्न, कोणत्या वर्षी डॉक्टर LM सिंघवी समितीची स्थापना करण्यात आली होती? तर याचं उत्तर आहे 1986 साली. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार कोणतेही धनविधेयक प्रथम लोकसभेतच मांडावे लागते? तर याचं उत्तर आहे कलम 109(1) नुसार. दारू उत्पादन व मादक विक्री हा विषय कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट आहे? तर याचं उत्तर आहे हा विषय राज्य सूचीमध्ये समाविष्ट आहे. पुढचा प्रश्न, न्यायमंडळांचे स्वातंत्र्य ही कल्पना कोणत्या देशाच्या घटनेवरून भारतीय राज्यघटनेमध्ये घेतलेली आहे? तर याचं उत्तर आहे अमेरिका या देशाच्या राज्यघटनेवरून. पुढचा प्रश्न, घटनात्मक उपाययोजनेच्या हक्कांशी संबंधित घटना कलम कोणते? तर घटनात्मक उपाययोजनेच्या हक्काशी संबंधित घटना कलम आहे कलम 32. पुढचा प्रश्न, भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक केंद्र सरकारच्या लेख्याविषयक अहवाल डॅशना सादर करतात? तर भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक केंद्र सरकारच्या लेख्याविषयक अहवाल राष्ट्रपतींना सादर करत असतात. पुढचा प्रश्न, कोणत्या घटनादुरुस्तीनुसार अरुणाचल प्रदेश 24वे राज्य बनले? तर याचं उत्तर आहे 1986च्या 55व्या घटनादुरुस्तीनुसार. पुढचा प्रश्न, गुजरातचे किती प्रतिनिधी राज्यसभेवर असतात? तर याचं उत्तर आहे 11. भारतीय राज्यघटनेच्या 12व्या परिशिष्टामध्ये एकूण किती विषयांचा समावेश करण्यात आला आहे? तर याचं उत्तर आहे 18. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये उपराष्ट्रपतीच्या कार्यकालाची तरतूद आहे? तर याचं उत्तर आहे कलम 77 मध्ये. पुढचा प्रश्न, केंद्रीय मंत्र्यांमध्ये खाते वाटपाचे कार्य कोण करतात? तर याचं उत्तर आहे पंतप्रधान करतात. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम जलग्राम सभा घेण्यात आल्या? तर याचं उत्तर आहे हिंगोली या जिल्ह्यामध्ये. पुढचा प्रश्न, ट्रेडमार्क हा विषय कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट आहे? तर ट्रेडमार्क हा विषय केंद्र सूचीमध्ये समाविष्ट आहे. पुढचा प्रश्न, मालमत्तेचा अधिकार हा डॅशव्या घटनादुरुस्तीने रद्द करण्यात आला? तर मालमत्तेचा अधिकार हा 44व्या घटनादुरुस्तीने रद्द करण्यात आला. पुढचा प्रश्न,
भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमात सार्वजनिक रोजगाराबाबत समान संधीबाबत तरतूद केली आहे? तर याचं उत्तर आहे कलम 16 मध्ये. पुढचा प्रश्न, मुख्यमंत्री आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात? तर मुख्यमंत्री आपला राजीनामा राज्यपालांकडे सादर करतात. पुढचा प्रश्न, मध्य प्रदेश राज्यातून किती सदस्य लोकसभेवर निवडून दिले जातात? तर मध्य प्रदेश राज्यातून 20 सदस्य लोकसभेवर निवडून दिले जातात. पुढचा प्रश्न, डॅश रोजी राष्ट्रीय विस्तार योजना तयार करण्यात आली? तर याचं उत्तर आहे 2 ऑक्टोबर 1953 रोजी राष्ट्रीय विस्तार योजना तयार करण्यात आली. पुढचा प्रश्न, जिल्हा परिषद अध्यक्षांची निवड प्रत्यक्ष जनतेमार्फत करण्यात यावी अशी शिफारस कोणत्या समितीने केली होती? तर याचं उत्तर आहे GV राव समिती. पुढचा प्रश्न, लोकसभेचे अध्यक्ष अनुपस्थित असल्यास संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषवतो? तर याचं उत्तर आहे लोकसभा उपाध्यक्ष. पुढचा प्रश्न, भारतात कायद्यांची निर्मिती करणारी डॅश ही सर्वोच्च संस्था आहे? तर भारतात कायद्यांची निर्मिती करणारी संसद ही सर्वोच्च संस्था आहे. पुढचा प्रश्न, जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक कोण तयार करतात? तर जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक मुख्य कार्यकारी अधिकारी तयार करतात. स्थानिक स्वराज्य संस्था हा विषय कोणत्या सूचीमध्ये आहे? तर स्थानिक स्वराज्य संस्था हा विषय राज्य सूचीमध्ये आहे. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेमध्ये मंत्रिमंडळातील सामूहिक जबाबदारीची तरतूद कोणत्या देशाच्या घटनेवरून घेतलेली आहे? तर याचं उत्तर आहे ब्रिटनच्या राज्यघटनेवरून. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता पाळणे हा गंभीर सामाजिक गुन्हा मानण्यात आला? तर याचं उत्तर आहे भारतीय राज्यघटना कलम 17. पुढचा प्रश्न, भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक हे वयाच्या डॅश वर्षापर्यंत पदावर राहू शकतात? तर याचं उत्तर आहे वयाच्या 65 वर्षापर्यंत. पुढचा प्रश्न, कोणत्या घटनादुरुस्तीनुसार गोवा हे 25वे राज्य बनले? तर याचं उत्तर आहे 1987 सालच्या 56व्या घटनादुरुस्तीनुसार. पंजाबचे किती प्रतिनिधी राज्यसभेत असतात? तर याचं उत्तर आहे 7. राष्ट्रपतीच्या निवडणुकीची रीत घटनेच्या कलम डॅश मध्ये दिली आहे? तर राष्ट्रपतीच्या निवडणुकीची रीत घटनेच्या कलम 55 मध्ये दिली आहे. पुढचा प्रश्न, उपराष्ट्रपतींचा कार्यकाल किती वर्षांचा असतो? तर उपराष्ट्रपतींचा कार्यकाल हा 5 वर्षांचा असतो. पुढचा प्रश्न, संसदेत सरकारच्या वतीने महत्त्वाच्या घोषणा कोण करतात? तर संसदेत सरकारच्या वतीने महत्त्वाच्या घोषणा पंतप्रधान करतात. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमात संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षपदाबाबत तरतूद केली आहे? तर याचं उत्तर आहे कलम 118(4) या कलमामध्ये. पुढचा प्रश्न, जिल्हा परिषदेचे सचिव कोण असतात? तर जिल्हा परिषदेचे सचिव असतात जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी. पुढचा प्रश्न, गुप्तहेर संघटना हा विषय कोणत्या सूचीमध्ये आहे? तर हा विषय आहे केंद्र सूचीमध्ये. पुढचा प्रश्न, कोणत्या घटनादुरुस्तीने समाजवादी तत्वांचा अंगीकार केला आहे? तर 42व्या घटनादुरुस्तीने समाजवादी तत्वांचा अंगीकार केला आहे. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानातील कोणत्या कलमात जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचे संरक्षणाविषयी तरतूद दिली आहे? तर याचं उत्तर आहे कलम 21. पुढचा प्रश्न, पंतप्रधान कोणाकडे राजीनामा सादर करतात? तर याचं उत्तर आहे राष्ट्रपतींकडे. पुढचा प्रश्न, तेलंगणा राज्यातून लोकसभेवर किती सदस्य निवडून दिले जातात? तर तेलंगणा राज्यातून 17 सदस्य निवडून दिले जातात. पुढचा प्रश्न, भारतातील पंचायत राज संस्थांना सक्षम करण्यासाठी राजकुमारी अमृता कौर यांनी भारतातील सर्व राज्यांच्या ग्रामविकास मंत्री यांची परिषद डॅश या वर्षी सिमला येथे आयोजित केली होती? तर त्यांनी 1954 या साली सिमला येथे परिषद आयोजित केली होती. पुढचा प्रश्न, गटविकास अधिकाऱ्यास सहाय्यक आयुक्ताचा दर्जा देण्याची शिफारस कोणत्या समितीने केली होती?
तर याचं उत्तर आहे जी.व्ही.के. राव समितीने. पुढचा प्रश्न, कॅबिनेट या संज्ञेचा राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये उल्लेख केलेला आढळतो? तर याचं उत्तर आहे कलम 352 मध्ये. लोकसभा व राज्यसभेच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद भूषविण्याचा अधिकार कोणाला आहे? लोकसभा व राज्यसभेच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद भूषविण्याचा अधिकार लोकसभा अध्यक्षांना आहे. पुढचा प्रश्न, रुग्णालय व दवाखाने हा विषय कोणत्या सूचीमध्ये आहे? रुग्णालय व दवाखाने, तर हा विषय आहे राज्य सूचीमध्ये. पुढचा प्रश्न, मूलभूत हक्काची कल्पना भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या देशाच्या घटनेवरून घेण्यात आली? तर याचं उत्तर आहे अमेरिका या देशाच्या घटनेवरून. पुढचा प्रश्न, भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांचा कार्यकाल डॅश इतका असतो? तर यांचा कार्यकाल 6 वर्ष इतका असतो. पुढचा प्रश्न, कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मतदाराचे वय 21 वरून 18 करण्यात आले? तर याचं उत्तर आहे 1988 सालच्या 61व्या घटना दुरुस्तीनुसार. पुढचा प्रश्न, ओडिशाचे किती प्रतिनिधी राज्यसभेवर पाठवले जातात? तर याचं उत्तर आहे 10. लोकसभा व राज्यसभावर निवडून आलेले सदस्य राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदान करतील अशी तरतूद घटनेच्या कोणत्या कलमात आहे? तर याचं उत्तर आहे कलम 54 मध्ये. पुढचा प्रश्न, कोणत्या सालापासून महाराष्ट्रामध्ये राज्य वित्त आयोग कार्यरत आहे? तर याचं उत्तर आहे 1994 सालापासून. पुढचा प्रश्न, उपराष्ट्रपती मुदतीआधी कोणाकडे राजीनामा देऊ शकतात? तर उपराष्ट्रपती मुदतीआधी राष्ट्रपतींकडे राजीनामा देऊ शकतात. पुढचा प्रश्न, मंत्रिमंडळ रूपी कमानीची आधारभूत शिला आहे असे पंतप्रधानांच्या स्थानाविषयीचे उद्गार कोणी काढले? तर याचं उत्तर आहे लॉर्ड मोर्ले यांनी. पुढचा प्रश्न, मीठ हा विषय कोणत्या सूचीमध्ये आहे? तर हा विषय आहे केंद्र सूचीमध्ये. पुढचा प्रश्न, माणसाचा अपव्यापार आणि वेठबिगारी यांना मनाई विषयी भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमात तरतूद दिलेली आहे? तर याचं उत्तर आहे कलम 23 मध्ये. पुढचा प्रश्न, विधानसभा उपाध्यक्ष कोणाकडे राजीनामा सादर करतात? तर विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सादर करतात. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातून लोकसभेवर किती सदस्य पाठवले जातात? तर याचं उत्तर आहे 48. कोणत्या कालखंडास पंचायत राजचा सुवर्ण कालखंड मानले जाते? तर याचं उत्तर आहे प्राचीन कालखंडास. पुढचा प्रश्न, कोणत्या वर्षी जी.व्ही.के. राव समितीची स्थापना करण्यात आली? तर याचं उत्तर आहे 1985 साली. पुढचा प्रश्न, सरदार वल्लभभाई पटेल भारताचे उपपंतप्रधान होते त्यावेळी पंतप्रधान कोण होते? तर त्यावेळी पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमात संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षपदाबाबत तरतूद केलेली आहे? तर याचं उत्तर आहे कलम 118(4) या कलमात. पुढचा प्रश्न, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे डॅश समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात? तर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे स्थायी समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. पुढचा प्रश्न, सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता हा विषय कोणत्या सूचीमध्ये आहे? तर हा विषय आहे राज्य सूचीमध्ये. पुढचा प्रश्न, नियंत्रक व महालेखापरीक्षक पदाची तरतूद कोणत्या देशाच्या घटनेवरून भारतीय राज्यघटनेमध्ये घेण्यात आलेली आहे? तर याचं उत्तर आहे ब्रिटन. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेने राष्ट्रध्वजास कधी संमती दिली? तर याचं उत्तर आहे 22 जुलै 1947 रोजी. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या कलम डॅश नुसार राष्ट्रपती नियंत्रक व महालेखापरीक्षक यांची नियुक्ती करतात? तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 148 नुसार राष्ट्रपती नियंत्रक व महालेखापरीक्षक यांची नियुक्ती करतात. पुढचा प्रश्न, बिहारचे किती प्रतिनिधी राज्यसभेवर पाठवले जातात? तर याचं उत्तर आहे 16. राष्ट्रपतीने घटनाभंग केल्यास त्यास भारतीय संविधानातील कोणत्या कलमानुसार महाभियोग आधारे पदावरून दूर केले जाते? तर याचं उत्तर आहे कलम 61 नुसार. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमामध्ये राज्य वित्त आयोगाची तरतूद करण्यात आलेली आहे? तर याचं उत्तर आहे कलम 243 आहे. पुढचा प्रश्न,
उपराष्ट्रपतीच्या पदावर असताना निधन झालेले पहिले उपराष्ट्रपती कोण? तर याचं उत्तर आहे कृष्णकांत. पुढचा प्रश्न, भारतामध्ये गटविकास अधिकारी हे पद कोणत्या साली निर्माण करण्यात आले? तर याचं उत्तर आहे 1952. पुढचा प्रश्न, जिल्हा परिषदेच्या समिती व्यवस्थेत सर्वात महत्त्वाची भूमिका डॅश समितीची होय? तर याचं उत्तर आहे सर्वात महत्त्वाची भूमिका स्थायी समितीची होय. जिल्हा परिषदेच्या समिती व्यवस्थेत सर्वात महत्त्वाची भूमिका स्थायी समितीची आहे. पुढचा प्रश्न, युद्ध व शांतता हा विषय कोणत्या सूचीमध्ये आहे? तर याचं उत्तर आहे केंद्र सूचीमध्ये आहे. पुढचा प्रश्न, सुधारगृह हा विषय कोणत्या सूचीमध्ये आहे? तर याचं उत्तर आहे हा विषय आहे राज्य सूचीमध्ये. पुढचा प्रश्न, सरनाम्यातील स्वातंत्र्य, समता, बंधुता हे शब्द कोणत्या देशाच्या घटनेवरून भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत? तर याचं उत्तर आहे फ्रान्स या देशाच्या राज्यघटनेवरून भारतीय राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आलेले आहेत. पुढचा प्रश्न, विधान परिषदेचे उपसभापती राजीनामा कोणाकडे देतात? तर विधान परिषदेचे उपसभापती राजीनामा विधान परिषदेच्या सभापतींकडे देतात. पुढचा प्रश्न, डॅश विचारवंताने स्थानिक स्वराज्य संस्थांना लोकशाहीचे पाळणाघर असे म्हटले आहे? तर याचं उत्तर आहे डी टॉकविल या विचारवंताने स्थानिक स्वराज्य संस्थांना लोकशाहीचे पाळणाघर असे म्हटले आहे. पुढचा प्रश्न, सर्व राज्यांनी कायद्याने ग्रामसभा स्थापन कराव्या अशी शिफारस कोणत्या समितीने केली? तर अशी शिफारस तख्तमल जैन अभ्यास गट या समितीने केली होती. पुढचा प्रश्न, पंचायत समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात? पंचायत समितीचे पदसिद्ध सचिव, तर याचं उत्तर आहे गट विकास अधिकारी असतात. पुढचा प्रश्न, कायदे व नियमन याविषयीच्या तरतुदी कोणत्या परिशिष्टात केल्या आहेत? तर कायदे व नियमन याविषयीच्या तरतुदी 9व्या परिशिष्टामध्ये केलेल्या आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये कोणत्या वर्षापासून नगरपंचायत कार्यरत आहे? तर महाराष्ट्रामध्ये 1994 पासून नगरपंचायत कार्यरत आहे. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार संसद सदस्यांना राष्ट्रपती शपथ देतात? तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 99 नुसार संसद सदस्यांना राष्ट्रपती शपथ देतात. पुढचा प्रश्न, 13व्या लोकसभेचा कालावधी कोणता होता? तर याचं उत्तर आहे 20 ऑक्टोबर 1999 ते 6 फेब्रुवारी 2004. पुढचा प्रश्न, लोकलेखा समितीची पद्धत कोणत्या देशाच्या घटनेवरून घेण्यात आली आहे? तर याचं उत्तर आहे ग्रेट ब्रिटन या देशाच्या घटनेवरून घेतलेले आहे. पुढचा प्रश्न, कोणाच्या सल्ल्याने राज्यपाल कोणत्याही मंत्र्याला पदच्युत करू शकतात? तर याचं उत्तर आहे मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याने राज्यपाल कोणत्याही मंत्र्याला पदच्युत करू शकतात. पुढचा प्रश्न, कोणत्या घटना दुरुस्तीनुसार घटनेस 11वे परिशिष्ट जोडण्यात आले? तर याचं उत्तर आहे 1992 साली झालेल्या 73व्या घटना दुरुस्तीनुसार. पुढचा प्रश्न, आंध्र प्रदेशचे किती प्रतिनिधी राज्यसभेवर पाठवले जातात? तर याचं उत्तर आहे 11. आंध्र प्रदेशचे 11 प्रतिनिधी राज्यसभेवर पाठवले जातात. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानात राष्ट्रपती पदाविषयी तरतूद कोणत्या कलमात दिलेली आहे? तर याचं उत्तर आहे कलम 52 ते 62 या कलमांमध्ये राष्ट्रपती पदाविषयी तरतूद दिलेली आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या समितीला महाराष्ट्रातील विकेंद्रीकरण समिती म्हणून ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे वसंतराव नाईक समितीला. पुढचा प्रश्न, उपराष्ट्रपती पद मुदतपूर्व रिक्त झाल्यास त्या पदाची निवडणूक किती महिन्याच्या आत घ्यावी लागते? तर याचं उत्तर आहे 6 महिन्यांच्या आत घ्यावी लागते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतीच्या मतदारसंघास काय म्हणतात? तर महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतीच्या मतदारसंघास वॉर्ड असे म्हणतात. पुढचा प्रश्न, पंचायत समितीचे सभापती राजीनामा कोणाकडे देतात? तर याचं उत्तर आहे जिल्हा परिषद अध्यक्षांकडे. पुढचा प्रश्न, मालाच्या खरेदी विक्रीवरील कर हा विषय कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट आहे? तर याचं उत्तर आहे केंद्र सूचीमध्ये समाविष्ट आहे.